आज तर अभिमानाचा क्षण आहे। आमचे मित्र वयाने माझ्यापेक्षा मोठे आहेत, सन्माननीय प्रभाकर खरात साहेब हे 1979 साली डोंबिवलीत आले आणि त्या काळी काम मिळत नव्हतं आणि काम मिळाल्यानंतर कामाचे पैसे मिळत नव्हते, परंतु त्यांनी त्या एवढ्या हलाखीच्या परिस्थितीमध्ये आपले मुलं शिकवले आणि नुसते शिकवलेच नाही तर त्यांना उच्च शिक्षण देऊन घरामधील 3 मुलं डॉक्टर केलेत। आणि आत्ताच एका त्यांच्या मुलीचा हॉस्पिटलचं उद्घाटन होतं दावडी ह्या ठिकाणी आणि त्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहिलो। मला खूप अभिमान झाला की आमच्या सोबत राहणारा सहकारी, नाक्यावरती काम करणारा सहकारी आणि त्याचे मुलं एवढे उच्च शिक्षित झाले। मी माझ्या सर्व कामगार बांधवांना नम्रपणे विनंती करतो की प्रभाकर खरात साहेबांच्या मुलांचा आदर्श घेऊन प्रत्येक कामगारांनी आपली स्वतःचे मुलं उच्च शिक्षित करावी। खरात साहेबांनी आपले मुलं डॉक्टर केले, परंतु ज्या कामगारांच्या मुलांना ज्या क्षेत्रामध्ये आवड असेल, कोणाला इंजिनिअरिंगमध्ये असेल, कोणाला डॉक्टरकीमध्ये असेल, कोणाला वकिलामध्ये असेल, कोणाला शिक्षकमध्ये असेल, परंतु सगळ्या कामगारांनी आपले मुलं उच्च शिक्षित करा, घरामध्ये काटकसर करा, मुलांना शिक्षणासाठी चांगलं शिक्षण द्या। त्यांच्या शिष्यवृत्तीचे काही प्रश्न असतील तर ते संघटनेशी संपर्क करा। त्यांच्या शिक्षणासाठी आपण सरकारकडे शिष्यवृत्तीसाठी पाठपुरावा करू, त्यांना शिष्यवृत्ती मिळवून देऊ, परंतु एकही कामगारांचा मुलगा शिक्षणापासून वंचित राहणार नाही अशी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो। एका नाका कामगाराचा मुलगा डॉक्टर ह्या उच्च शिक्षणापर्यंत पोहोचतो, याच्यामध्ये माझ्या आई आणि वडिलांचे फार मोठे कष्ट आहेत, आमचे तर कष्ट आहेतच, पण जे मेन घडवण्याचं काम जे होतं की माझ्या आईवडिलांनी आम्हाला जेव्हा कळत नसताना त्यांनी आम्हाला दिशा दिली की तुम्हाला शिक्षण घ्यायचं आहे, उच्च शिक्षण घ्यायचं आहे, आणि याच्यामध्ये त्यांचा हा फार सिंहाचा वाटा आहे आणि त्यांच्या सिंहाच्या वाट्याचं आणि त्यांच्या प्रयत्नांचं मी मोल करू शकलो याचं मला अभिमान आहे। आणि शिक्षणाच्या वेळामध्ये शिक्षण घेतलं आणि त्याच्यावरतीच कॉन्सन्ट्रेशन करणं फार गरजेचं आहे आणि बाकीचे व्यसनं असो किंवा बाकीचे काही मोबाईल यासारखे डिस्ट्रॅक्शन्स असो त्याच्याला बळी न पडता आपल्या शिक्षणावरती भर देऊन 10वी 12वी आणि पुढचं शिक्षण करिअर एक डिसाईड करणं, एक मार्ग धरणं हे फार गरजेचं आहे की आपल्याला नेमकं बनायचं काय, पुढे आपलं करिअर कशामध्ये आहे हे डिसाईड करणं आणि त्याच्यावरती काम करणं, ह्या दोन्ही पण गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत। शिक्षण हे आपल्या यशाचं गमित असणारच, कारण शिक्षणाशिवाय या 21व्या शतकामध्ये पर्याय नाही। जर तुमच्याकडे शिक्षण नसेल तर मग तुम्हाला कोणीही विचारणार नाही इथे। अभिमानच वाटणार आहे, कारण काय आहे की माझी जी शिक्षण अर्धवट सोडून मी आलो होतो 1979ला गावावरून, पैशाच्या अभावी, म्हणजे माझ्या वडिलाकडे पैसे नव्हते म्हणून मी इथं मोलमजुरी केली आणि आता आपलं शिक्षण अधुरे राहिलं म्हणून मी म्हणजे एक मुलाला पण आपल्या क्षेत्रात नाही घेता चांगल्या क्षेत्रात त्याला पाठवायचं होतं की शिक्षण झाले पाहिजे, शिकले पाहिजे, आपल्यासारखे कबाड कष्ट करायला नको आहे या हेतूने मी स्वतः कष्ट करून सनी आणि स्वतः घरे वायफळ खर्च न करता उपस्थित राहून त्यांना शिकवलं आणि मुळात मुलं माझी खूप हुशार निघाली, ती शिकत गेली।